भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की नमा श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मणे सविलास महामोह ग्राहग्रासैक कर्मणे पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सब संतन की जय। नाना सांग। जगातील जे सर्व विषयाचं ज्ञान होतं त्याचं जर अनादर केला तर मग जे जे पदार्थामध्ये जे व्याप्त असतं ते सगळं म्हणजे ते ज्ञान सगळं ब्रह्मरूपच आहे म्हणून सांगितलं. असं मागचं शंका होती. मागच्या पाठात जो विषय झालता साक्षी आत्म्याचे अस्तित्व, याच्या वरच्या बाजूला 2-3 ओळी आहेत. त्याच्यामध्ये जो विषय म्हटला होता, ज्या ज्या विषयाचे ज्ञान होते त्याचा अनादर केल्यावर सर्व पदार्थामध्ये व्याप्त असणारं जे अनुभवरूप ज्ञान तेच ब्रह्म आहे असं सांगितलं. त्याच्यावर शंका घेतली की मग असं जर असेल तर परत आणखीन पंचकोशाचा विवेक कशासाठी करायचा सांगा. मग घटक विषयाची उपेक्षा केल्यावर मग जे ब्रह्माचं जर ज्ञान होतं असं जर तुम्ही म्हणत असाल म्हणजे पंचकोश कशासाठी म्हणजे ते कशाला आरंभ दिले तुम्ही सांगितलं. बरोबर. म्हणून मग पंचकोश आरंभण्याची काय आवश्यकता राहणार नाही. ब्रह्माचं म्हणजे म्हणून असं जर म्हणलं तर मग काय ब्रह्माचं माझं प्रत्येक आत्मा आहे असं जर ज्ञान झाल्यापासून संसाराची निवृत्ती होत नाही म्हणून सांगितलं. ब्रह्म हेच माझा प्रत्येगात्मा आहे. म्हणजे प्रत्येगात्मा व्यष्टीदृष्टीने धरलेला असतो आणि समष्टीदृष्टीने ब्रह्म, पण दोन्हीही व्यापकच आहेत, त्याच्यात भेद नाही. हा केवळ नाममात्र झाला, स्वरूपता भेद नाही, नाममात्र भेद दिसतोय. 5 कोश आहेत ते सगळे अनात्म रूपच आहेत म्हणून सांगितलं. आणि पंचकोश जे आहेत ते सारे अनात्मा आहेत. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, हे 5ही कोश हे काय आहेत? अनात्माच आहेत. आणि या पंचकोशांनी युक्त 3 शरीरं तीही अनात्मा आहेत. सर्वात आतमध्ये असणारं कारण शरीर, त्याच्यानंतर असणारं सूक्ष्म शरीर आणि त्यानंतरचं स्थूल शरीर. त्या स्थूल शरीरालाच अन्नमय कोश म्हणतात, कारण शरीराला आनंदमय कोश म्हणतात. आणि मधले 3 कोश जे आहेत ते एकाच शरीराच्या अंतर्गत आहेत. सूक्ष्म देहाच्या अंतर्गत म्हणा, लिंगदेहाच्या म्हणा, त्याला लिंगदेह असंही म्हणतात. पुढे 5 कोश अनात्म आहे असं जर म्हणलं तर मग त्याचा विवेक झाल्यानंतर मग अवशिष्ट जे साक्षी राहतो तेच म्हणजे आत्मस्वरूप आहे. जो खाली आता यांचा विवेक झाल्यानंतर काय राहील? विवेकाने काय उडवलं? पंचकोश उडवले. ही 5ही कोश जे आहेत ते अनात्मा आहेत, म्हणजे मी नाही. अनात्मा अचेतन आहे, सत्तारहित असा आहे, चैतन्याच्या सत्तेने सत्तावान झालेला आहे. अनात्मा हा ज्ञान स्वरूप नाही, म्हणजे जड आहे. आणि अनात्मा हा आनंद स्वरूप कधीच होत नाही. जो पदार्थ जड आणि सत्ताहीन असतो तो आनंद स्वरूप कसा असेल? म्हणून तो आनंद स्वरूपही नाही. पण आम्हाला ज्याची अनुभूती येते अस्ति भाती प्रिय रूपाने, तो आत्मा सच्चितानंद स्वरूप आहे. मग सच्चितानंद आत्म्याचं जोपर्यंत तो या पंचकोशांचं काय करत नाही, निवारण करत नाही, त्यांचा निराश करत नाही, तोपर्यंत तो स्वरूपापर्यंत जीव पोहोचत नाही. म्हणूनच चैतन्य म्हणजेच आत्मा म्हणजेच प्रत्येगात्मा आणि इथे ब्रह्म असे शब्द वापरलेले, तर हे एकच आहे. पुढे 5 कोश जर म्हणतात काही अवशिष्ट असं म्हणणार त्यामुळे ते साक्षीबोधाला पण ते शून्य ठरवण्यास फार कठीण होईल असं म्हणून सांगितलं. बरोबर आहे. मग ते साक्षीबोधाला काय होईल? ठरवण्यास कठीण होईल. मी या नावाचं स्वस्वरूप प्रसिद्धच आहे म्हणायचं. मग प्रत्येकजण कोणाला असं म्हणत नाही की मी नाही असं म्हणतच नाही. तो प्रत्येकाला मी म्हणूनच चालत होतो व्यवहारामध्ये.
त्याच्यामुळे मग आणि मी हे देहाला धरून चाललेला असं म्हणजे त्याचा मी तो आत्म्याला धरून चालतच नाही. आणि आणि किंवा एखादा प्रतिवादी जरी असं म्हणलं की बाबा हे समर्थन नाही तर ते त्याचं म्हणणं योग्य नाही होणार. कारण मीची सिद्धी देहाला धरून होतेच म्हणजे असं. आणि तसं एखादा वेडा पण म्हणलं मी नाही म्हणलं तर त्याचं ते प्रमाण सिद्ध होणार नाही त्या वेड्याचं. बरं. आणि हे काहीतरी स्थितीमध्ये ब्रह्माला जो असत म्हणून समजतो तो स्वतःच असत होत जाईल असं हे त्याचं हे केलेलं आहे. म्हणून याच्यावर शून्यवादाचा मोठा दोष येतो म्हणून सांगितलं. ब्रह्म साक्षी आपल्याला वैद्य म्हणजे विषय जर होत ना विषयच होत नाही आत्मा नाही म्हणणाऱ्यावर दोष येतो म्हणजे शून्यवादालावर दोष येतो असा. हां, कोणी एखादा वेडा नाही म्हटला आत्मा त्याचं काय प्रामाण्य धरलं जाईल. तसे शून्य आत्मा शून्य आहे असा म्हणणारा वेडाच आहे असं म्हणायचं आहे. जो आत्म्याला शून्य मानतो आत्मा नाही असा म्हणणारा वेडपटच. ज्याच्या सत्तेने सगळे व्यवहार करतो आणि परत नाही म्हणतो, माझ्या मुखात जीभ नाही म्हणतो आणि एवढा बडबड करतो. मग तो बडबड कशाच्याद्वारे केली? तू मुखात तुझ्या जीभ असल्याशिवाय केली का? तसा एवढा हलणारा चालणारा सगळा व्यवहार जगतातला करतो, येतो जातो फिरतो सर्व काही करतो आणि परत म्हणतो आत्मा नाही. तर तू कोणाच्या सत्तेने हे व्यवहार केले? देखवी ऐकवी एक नारायण असं म्हणताना चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोणाच्या सत्तेने हे शरीर चालतं. तर त्या नारायण या पदात इथे नारायण पदाचा अर्थ चैतन्य स्वरूप परमात्मा असा. त्याच्या सत्तेने हे सगळे व्यवहार चालतात. पुढे आत्मा अनुभव आत्म्याचा अनुभव नसल्यामुळे जर अनुभवाचा विषय होत नसलं तर तरी पण त्याचं अस्तित्व हे सिद्धच आहे त्याच्यामुळं. हां, म्हणून आत्म्याचं अस्तित्व सिद्ध आहे. आत्मा नाही म्हणणाऱ्याच्या मताचं हे खंडन झालं. आत्मा नाही काय? आत्मा आहेच. आणि हा चैतन्य स्वरूप आत्मा हा सर्वत्र ओतप्रोत भरलेला आहे, सर्व साक्षी आहे, सर्वांच्या हृदय देशात बसलेला आहे. सर्वाघटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्रश्मी माऊली ज्ञानोबराय सांगतात तसं. म्हणून याला नकार देणारा कोणी वेडपट आहे. आणि त्या आत्म्यालाच देव असं म्हणतात. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची.